सामन्याला आता इथे सुरुवात होते. हॅलो. तर पहिल्या बॉलवर सिंगल. यॉर्करवर इथे प्रयत्न होता आणि इथे डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरच्या दरम्यान गोलंदाज सुजल नाईक कडून. या स्पर्धेमध्ये भन्नाट गोलंदाजी केली आहे सुजल नाईकने. शांताराम दळवी यांना विनंती, आपण व्यासपीठावर आहे, आपलं सहर्ष स्वागत. बॉल हवेत आहे, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने, झेल घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. 2 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. फलंदाज सागर चंद च्या खात्यामध्ये त्याचा झेल सोडलाय. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत 3. बोनकोडे प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. पॉइंट्स टेबल मध्ये भरपूर उतार चढाव पाहायला मिळणार आहे. मॅन ऑफ द सिरीजची ही सायकल आता आलेली आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल देण्यात येणार आहे. ॲडिडास ची ही सायकल. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकत असताना गोलंदाज सुजल नाईक. रन झाले स्कोर बोर्डवर 3. चांगली लाईन. पुन्हा एकदा बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरचा शेवटचा बॉल सुजल नाईकचा. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर फक्त 3. यानंतर होणारी लढत आहे लीग स्टेज मधली अंतिम लढत. पार्थ रॉयल्स आणि आर्या फायटर्स तयार राहायचंय टॉस साठी. पंचाकडे हलकीशी अपील विकेट कीपर कडून आणि अशा पद्धतीने पहिलं षटक सुजल नाईकचं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर वेद रायडर्स फक्त 3. तर मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे. ॲडिडास या ब्रँडची. आणि सध्या स्वप्नील नाईक सायकलिंगचा आनंद घेत आहेत. ही मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाणारी सायकल. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये. दोपर्यंत 1 रन इथे मिळेल. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये सुजल नाईकची. सचिन सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4. आमच्याबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत सुनील पाटील. गेले 3 दिवस अप्रतिम गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. त्यांच्याच बरोबरीने जयदीप नाईक, अतुल मात्रे यांनी चांगलं गुणलेखन केलंय. या सर्व गुणलेखकांचं मनपूर्वक आभार. ओरपिच बॉल ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेने लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल, परंतु एकच धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 4-5 माफ करा. पहिल्या ओव्हरमध्ये 3, या ओव्हरमध्ये 2 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. हा बोनकोडे प्रीमियर लीगचा महासंग्राम. ओरपिच बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. लॉंग ऑनला साइड स्क्रीनला भेदणारा हा षटकार. ऋतिक मात्रेच्या बॅटमधून हा षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. ऋतिक मात्रेने अगोदर देखील चांगली फलंदाजी केली आहे या टीमसाठी. 6 षटकार एका मॅच मध्ये. 8 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी साकारली होती. चांगली बॅटिंग ऋतिक मात्रे. लेग पिचिंग झालेला बॉल. पंचांचा इशारा हा वाईट बॉल असेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावांमध्ये भर पडते. एक्स्ट्रा रन. टीमच्या टोटलमध्ये धावसंख्येला आकार येतोय. रन झालेले स्कोर बोर्डवर 12. षटक क्रमांक प्रगतीपथावर हे दुसरं. 12 धावा फलकावर. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. तुम्ही पाहताय बोनकोडे प्रीमियर लीग सीझन 3 आणि तिसऱ्या दिवसामध्ये आज आपण आलेलो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा खोलवा टप्प्याचा बॉल. विकेट कीपर बीट होत आहेत. फलंदाज बीट होत आहेत. बायचा इशारा इथे पंच घोषित करत असताना एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल. रन झालेले आहेत 13 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे हे दुसरं. यानंतरचा होणारा सामना
लीग स्टेज मधला अंतिम सामना पार्थ रॉयल्स द आर्या फायटर्स. आणखीन एक वाईट बॉल इथे पंचांच्या माध्यमातून. पार्थ रॉयल्स आणि आर्या फायटर्स अशी लढत होईल शेवटच्या लीग मॅच मध्ये. आपण यानंतर जाणार आहोत. त्याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि एक फायनल. आणि यावेळेला क्लीन बोल्ड यॉर्कर सटीक होता. बरोबर यशांचा वेध घेतला जातोय ऋतिकचा आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय वेद रायडर्सला. आबा किंग्सचे गोलंदाज सचिनला यश. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 15. 15 लॉस ऑफ 1 विकेट. जो संघ इथून जिंकेल तो नक्की क्वालिफाय करताना दिसेल आपल्याला बोनकोडे प्रीमियर लीग मध्ये. कारण आबा किंग्स या टीमचे 6 मॅच नंतर 7 पॉइंट आहेत. त्यामध्ये 3 विजय, 1 मॅच टाय झाली होती, त्याच्यामुळे 7 पॉइंट त्यांच्या खात्यामध्ये आहेत. आणि संघ जो मैदानामध्ये खेळतोय वेद रायडर्स 6 मॅचेस खेळलेले आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये 8 पॉइंट आहेत. या व्यतिरिक्त कुठलाच संघ 10 पॉइंटवर किंवा 9 पॉइंटवर पोहोचू शकणार नाही. त्याच्यामुळे जो संघ इथून जिंकेल तो क्वालिफाय नक्की करेल या बोनकोडे प्रीमियर लीगच्या सेमीफायनलच्या दरम्यान. परंतु जो संघ पराभूत होईल त्याच्यानंतर इक्वेशन असेल विकेट. अनेक संघ 8 पॉइंटवर इथे असतील आणि 8 पॉइंटवर असणाऱ्या संघाच्या विकेट्स पाहिल्या जातील. त्याच्यानंतर त्यांची पोझिशन सांगण्यात येईल शेवटचा सामना झाल्यावर. फुलटॉस बॉल होता. स्वीप करत असताना डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं बॉल डिफ्लेक्ट होतोय. सरळ चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 धावा इथे पूर्ण. 3ऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. 3 धावा यशस्वीरित्या मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्येला आकार येतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 18. त्याचबरोबर आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 लाख रुपयाची मदत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी झाली आहे. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन ऑन साईडला दिशा दिली. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण रन मिळणार नाही. सागरजी नाईक साहेब यांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत या स्पर्धेला लाभली आहे. 160 कोंबड्या आणि त्याचबरोबर 2 बकरे 2 बोकड त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. नगरसेवक लीलाधरजी नाईक साहेब यांच्याकडून 1 लाख रुपयाची मदत या स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर हनुमंत दळवी साहेब यांच्या वतीने 25,000 रुपयाची मदत या स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. श्री महेश रमाकांत नाईक यांच्याकडून 1 लाख रुपयाची मदत या स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांचा आभार. मुनावर पटेल नगरसेवक यांच्याकडून 40,000 रुपयाची मदत या स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. तारकेश्वर राय सर यांच्या वतीने 5,100 रुपयाची मदत या स्पर्धेसाठी झाली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. जे बक्षीसदाते आहेत त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय बोनकोडे प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने. गोलंदाज तयार. लेफ्ट हँड राऊंड विकेट. यावेळेला टॉप एज बॉल हवेत आहे परंतु मागे जाईल बॉल. फाईन लेग क्षेत्रामध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20. षटक क्रमांक प्रगतीपथावर सुरू आहे. 3रं 4 षटकांची लढत. यानंतर केला जाईल टॉस. लीग स्टेज मधला शेवटचा सामना असेल पार्थ रॉयल्स आणि आर्या फायटर्स 2 टीम दरम्यान. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. नाही पोहोचू शकला गोलंदाज आणि विकेट कीपर. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. निर्जन स्थळी तोपर्यंत 1 धाव मिळते. फलंदाजाला या सिंगलच्या जोरावर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 21. 3रं षटक सध्या सुरू आहे. आबा किंग्सने चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये आतापर्यंत. वेद रायडर्सच्या विरुद्ध. वेद रायडर्स यंगस्टरने भरलेला संघ. चांगला परफॉर्मन्स यांनी देखील दिलाय. प्रितेश स्ट्रायकर असेल, वेद रायडर्स असेल, चांगले क्रिकेट यांनी खेळलंय. पार्थ रॉयल्सने देखील हळूहळू उभारी घेतली आहे. त्यांचा सामना नेक्स्ट मॅचमध्ये आर्या फायटर्सच्या विरुद्ध आहे. आर्या फायटर्सने देखील आतापर्यंत पॉईंट्स टेबलवर 6 पॉईंटची कमाई केली आहे. त्याच्यामुळे याच्यानंतरचा सामना आर्या फायटर्स आणि संघ पार्थ रॉयल्ससाठी खूप महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल त्यांचे 8 पॉईंट होतील.
पुन्हा एकदा विकेटवर नजर जातील. त्याच्यानंतर विकेट्स काय होत्या, किती विकेट गमावलेल्या आहेत 8 पॉईंटवर असलेल्या संघाच्या माध्यमातून ते पाहिलं जाईल. आणि 4 पेक्षा जास्त संघ जर त्या एकाच पोझिशनवर असतील तर त्याच्यानंतर बॉल आउट देखील आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतो पॉईंट्स पाहिल्यानंतर. तर इथे एक डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 23. तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. नाव बॅक टू क्रिकेट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 23. बोनकुडे प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व, शानदार पर्व तुम्ही पाहताय. तिसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. यानंतर शेवटचा सामना आहे लीग स्टेज मधला. त्याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि फायनल. चला जास्त वेळ घेताय आबा किंग्स तुम्ही एक ओव्हर टाकण्यासाठी लक्षात घ्या. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जवळपास 2 मिनिटं खेळ थांबलाय. जास्त वेळ घेऊ नका, कारण ज्येष्ठांचे सन्मान आहेत, लिजंड खेळाडूंचे सन्मान आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल ते 90 सन्मान आम्हाला करायचे आहेत. सागरच्या 9 चेंडूमध्ये फक्त 6 धावांची खेळी केली आहे. लेग स्टंपच्या बाहेर आहे बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये नंदुशेठ नाईक यांचं देखील इथे आगमन झालं होतं. त्यांचं सहर्ष स्वागत. लीलाधरजी नाईक साहेब, हनुमंत दळवी साहेब, क्रिकेटवर प्रेम करणारे हे सर्वच व्यक्तिमत्व आहेत. राईट मोर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला झेल पकडला जाईल. सागरचंदचा खेळ इथे समाप्त. शांताराम दळवी यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. संजय पाटील उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. गणेश मात्रे उपस्थित होत आहेत. आपलं सहर्ष स्वागत या बोनकुडे प्रीमियर लीगच्या या शानदार तिसऱ्या पर्वामध्ये. तर इथे विकेट मिळाले. आउट होतोय सागरचंद. नवीन बॅटर मैदानामध्ये गेलाय लकी. ऑन साईडला चांगला फटका आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. तत्पूर्वी 1 रन इथे मिळेल. या सिंगलच्या जोरावर धावेमध्ये भर पडते. रन झालेल्या स्कोर बोर्डवर 25. लकी आता मैदानामध्ये आहे. विश्वजित हे खरं नाव या खेळाडूचं. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड करत असताना पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26. हळूहळू आकार घेत असताना वेद रायडर्सची धावसंख्या. 4 षटकांची लढत. पाथ रॉयल्स आणि आर्या फायटर्स टॉससाठी दोन्ही टीमच्या कर्णधाराने उपस्थित राहा. टॉस केला जाईल मिड इनिंग मध्ये. यावेळेला बॅटची कडा घेतली. बॉल मागे जातोय. घोषण क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 27. हा देखील बॉल सोडून दिला लेफ्ट करत असताना अंपायर सिग्नल. अनदर वाईट. 1 रन वाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल. खराब गोलंदाजी या ओव्हरच्या दरम्यान. ऋषीकडून 28 धावा आता फलकावर आहेत. ओरपिच बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे बंदार. एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून फलंदाज बाद.
तर नवीन बॅटर यश पाटील तर मैदानामध्ये खेळताना दिसेल. एक रन विनीतच्या खात्यामध्ये, दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 30. शेवटच्या बॉलवर हेलिकॉप्टरचा प्रयत्न, तिथे देखील बीट झाला बॅटर आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 30. 31 रनचं लक्ष असेल टीम आबा किंग्सच्या समोर. 31 टार्गेट. तीस रन झाले, 3 फलंदाज बाद आणि आता 31 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. चला जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे होईल टॉस दोन्ही टीमच्या कर्णधाराच्या दरम्यान. पार्थ रॉयल्स आणि आर्या फायटर्स. टॉस करून घ्या आणि फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. लीलाधर नाईक साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यावा. या मॅचचा अंतिम सामना आहे लीग स्टेज मधला. पार्थ रॉयल्स आणि आर्या फायटर्स. विनायक मस्कर एका बाजूला आहे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वप्नील नाईक. टॉस झालाय. आर्या फायटर्स टीमने टॉस जिंकला आणि तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. स्वप्नील नाईक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकून आर्या फायटर्सने. अभिनंदन दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद कुणाल जी. फिर एक बार चलते इस मैच की तरफ. आबा किंग्स वर्सेस वेद राइडर्स. तो जीतने के लिए लक्ष्य रखा है आबा किंग्स के सामने 31 रन का. 24 गेंदे 31 रन. पहला ओवर लेकर गेंदबाज सागर चंद. स्ट्राइक पर बल्लेबाज माजिद बलच और नॉन स्ट्राइक पर मंदार नाइक. ओपनिंग जोड़ी हमेशा की तरह. प्रति ओवर करीबन 8 का यहां पर औसत. पहली गेंद. यह गेंद सुरक्षात्मक तरीके से खेला. गेंद संदेश मोरे के पास.
रन लेने का कोई मौका नहीं। डॉट गेंद, अच्छी शुरुआत, शुरू से संभल कर खेलना चाहते हैं माजिद, किसी भी तरह का कोई रिस्क लेने की जरूरत नहीं। ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप जाने वाली गेंद, खड़े खड़े स्क्वायर कट करने की कोशिश, लेकिन बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं। गेंद विकेट कीपर के दास्तानों में, रन लेने का कोई मौका नहीं। फिर एक बार लगातार दूसरी डॉट गेंद। पहला ओवर पावर प्ले चलता हुआ, यहां पर केवल 2 फील्डर 30 गज के दायरे के बाहर। ये गेंद इस बार खराब गेंद, देखते हैं यहां पर अंपायर की तरफ नो बॉल का इशारा आता हुआ। नो +1, 2 रन मिलेंगे यहां पर आबा किंग्स टीम को। 2 रन के साथ यहां पर आबा किंग्स टीम का खाता खुलता हुआ, 2 रन बिना किसी नुकसान के। फ्री रहेगी इस गेंद पर। यह गेंद फुलटॉस गेंद उठाकर खेला, स्क्वायर लेग के ऊपर से गेंद सीमा रेखा की तरफ। इस गेंद को रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए। इस 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 6 पर। 6 रन बिना किसी नुकसान के जीतने के लिए ये गेंद इस बार अच्छी गेंद, खड़े खड़े खेलना चाहते थे माजिद। फिर एक बार रन लेने का कोई मौका नहीं। अच्छी गेंदबाजी कर रहे यहां पर गेंदबाज सागर चंद। अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष। ये गेंद यहां पर गेंद हवा में और अपनी ही गेंद पर कैच कर लिया यहां पर गेंदबाज सागर चंद ने। और माजिद बलोच, एक बड़ा विकेट यहां पर आबा किंग्स का गिरता हुआ। माजिद बलोच आउट। स्कोर है केवल 6 रन। तो प्रति ओवर करीबन 8 रनों की औसत हासिल करनी है। किसी भी तरह की कोई रिस्क लेने की जरूरत नहीं है। अगर धीरे धीरे भी अगर खेलती है, इक्का दुक्का रनों के साथ पारी को अगर आगे बढ़ाते हैं, तो यहां पर आबा किंग्स अपने लक्ष्य की तरफ जरूर पहुंच सकती है। नए बल्लेबाज आए यहां पर सुजल नाइक। स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर अभी भी मंदार नाइक। ओवर की आखिरी गेंद। यह गेंद इस बार बहुत ही अच्छी गेंदबाजी, टप्पा खाने के बाद गेंद तेजी के साथ ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई। और फिर एक बार रन लेने का कोई मौका नहीं। ओवर की समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 6 रन 1 विकेट के नुकसान पर। मेरे साथ जुड़े हुए हमारे दूसरे एक स्कोरर जयदीप नाइक भोनकोड़े गांव के। अब चाहिए 18 गेंदें बची है और 18 गेंदों में 25 रन चाहिए। अभी भी 18 गेंदें 25 रन। तो अभी भी किसी तरह का बड़ा रिस्क लेने की जरूरत नहीं है आबा किंग्स के बल्लेबाजों को। अब स्ट्राइक पर मंदार नाइक और पारी का दूसरा ओवर लेकर गेंदबाज विनीत दलवी। विनीत टू मंदार। पहली गेंद, यह गेंद को छोड़ दिया था देखते हुए, अंपायर का इशारा वाइड बॉल का। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 7 पर। यहां पर विकेट पर टिक के खेलना होगा, खड़ा रहना होगा। रन धीरे धीरे बनते जाएंगे। देखते हैं किस तरह से अपना खेल दिखाते हैं आबा किंग्स के बल्लेबाज। अगली गेंद विनीत की। यह गेंद यहां पर गेंद को सुरक्षात्मक खेलते हुए धकेलने का प्रयास और रन चुराने का प्रयास सफल होते हुए 1 रन के साथ अपना खाता खोलते हुए बल्लेबाज मंदार। और रन संख्या कुल आबा किंग टीम की 8 पर पहुंचती हुई। ज्यादा कोई बड़ा टारगेट नहीं है, 31 रन का टारगेट है। किसी भी तरह का बड़े शॉट्स की बिल्कुल जरूरत नहीं है। धीरे धीरे भी अगर खेलते हैं तो अपने लक्ष्य के पास पहुंच सकते हैं। और अगर वेद राइडर्स के बारे में सोचा जाए
उनके लिए भी जीत जरूरी। ये गेंद लेग स्टंप पर गेंद को ग्लांस करने का प्रयास किया था, गेंद जाती हुई फॉरवर्ड शॉर्ट लेग की तरफ। डिक्लेयर जोन में केवल 1 रन, रन संख्या इस 1 रन के साथ पहुंचती हुई 9 पर। 9 रन 1 विकेट के नुकसान पर। पारी का दूसरा ओवर चलता हुआ गेंदबाज विनीत दलवी गेंदबाजी कर रहे, सामने है सुजल नाइक। यह गेंद बहुत ही अच्छा शॉट, इस बार अच्छा टाइमिंग है, लेकिन वहां पर वाइडिश लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद ऋतिक, और 1 रन के साथ धीरे धीरे स्कोर बढ़ता हुआ 10 पर। अब मंदार गेंदबाज विनीत के सामने, मिड ऑफ को नजदीक बुलाया गया। यह गेंद छोड़ दिया, इस गेंद को मंदार ने, वाइड बॉल का इशारा। अतिरिक्त रन, फिर एक बार स्कोर बढ़ता हुआ 11 पर। धीरे धीरे पारी को बढ़ाते हुए अभी भी 3 गेंदें शेष इस ओवर की। यह गेंद बड़ा शॉट खेलने की कोशिश, यहां पर गेंद हवा में, 2 फील्डर यहां पर गेंद के नीचे, और आखिरी वक्त पर यहां पर संदेश मोरे कैच को लेते हुए। मैंने पहले ही कहा था कि बड़ा शॉट खेलने की कोई जरूरत नहीं ज्यादा बड़े शॉट की आबा किंग्स को, लेकिन फिर भी बड़ा शॉट खेलने की कोशिश मंदार की, और बल्ले का ऊपरी किनारा, गेंद ज्यादा देर तक हवा में, और अच्छा कैच। यहां पर 2 या 3 फील्डर एक साथ कैच को लेने के लिए दौड़े थे। धारावी गावचे लिजेंड खेळाडू राजेशजी भोईर साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे। आपलं सहर्ष स्वागत। स्क्रॅप किंग MIDC चे रोशन मात्रे इथे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम। धन्यवाद कुणाल जी। तो अब नए बल्लेबाज जूनियर बैडी निवृत्ति नाइक उर्फ आंद्रे रसेल। अब सुजल और निवृत्ति दोनों के ऊपर जिम्मेदारी इस पारी को आगे बढ़ाने की, धीरे धीरे पारी को आगे बढ़ाना होगा अगर इस मैच को जीतना चाहते हैं। आबा किंग्स अगली गेंद विनीत की, यह गेंद आउटसाइड ऑफ स्टंप गेंद को प्लेस करने का प्रयास किया था, बल्ले का किनारा लेकर फिर एक बार गेंद सेकंड स्लिप में 1 रन। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 12 पर। और अब आखिरी गेंद इस ओवर की लेकर अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। फील्डिंग में कुछ शायद परिवर्तन करना चाहते हैं धर्मेश पाटिल को, यहां पर स्लिप में लगाया गया है। फर्स्ट स्लिप में देखते हैं, दबाव डालने की कोशिश की जा रही है वेद राइडर्स की ओर से। ये गेंद इस बार देखा, गेंद को छोड़ा था जरूर किंग, लेकिन बहुत ही अच्छी गेंद ये इस बार विनीत की। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान पर। तो अब हमने देखा कि पहला ओवर डाला था सागर चंद ने, 6 रन दिए, 1 विकेट लिया। उसके बाद विनीत दलवी ने 6 रन दिए और 1 विकेट लिया। अब चाहिए 12 गेंदों में 19 रन, 12 गेंदे और 19 रन। अब अगर इस ओवर में थोड़ी रिस्क अगर उठाते हैं आबा किंग्स, तो कोई यहां पर प्रॉब्लम नहीं हो सकता आबा किंग्स के लिए। लेकिन ये पारी का तीसरा महत्वपूर्ण ओवर है और इस ओवर में तेज गेंदबाज संदेश मोरे को लाया गया है। संदेश मोरे हालांकि 40+ में खेलते हैं जरूर, लेकिन उनकी गेंदबाजी अगर आप देखें तो बिल्कुल नौजवान की तरह। देखते हैं पहली गेंद लेकर राउंड द विकेट। ये गेंद पहली गेंद धीमी गेंद, देखा इस गेंद को बैडी ने धीरे से खेल दिया कवर्स की तरफ और 1 रन लेकर स्ट्राइक को चेंज कर दिया। अब स्ट्राइक दिया है बल्लेबाज सुजल को। देखते हैं सुजल एक आक्रामक बल्लेबाज आबा किंग्स के। अब थोड़ी सी रिस्क उठानी पड़ेगी आबा किंग्स को। संदेश मोरे तैयार। फील्डिंग का जमावट अगर देखी जाए तो ऑफ साइड में 2 फील्डर सर्कल के बाहर। यह गेंद फिर एक बार
गैप में खेलने का प्रयास, यहां पर एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्कोर 14 पर 14। फिर एक बार फील्डिंग में बदलाव, धर्मेश को फिर एक बार बिल्कुल नजदीक लाया गया है बल्लेबाज के। यह गेंद कट किया, गेंद को आखिरी वक्त पर गली की दिशा में गेंद, डिक्लेयर जोन में 1 रन। स्कोर बढ़ता हुआ 15 पर। अभी भी चाहिए इस जीतने के लिए 16 रन। अब गेंदे बचे इस ओवर की, अभी भी 3 गेंदे इस ओवर की बची है, तो टोटल 9 गेंदे और 15 रन। ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप और क्लियर कट किया हाथों में सीधे, और बहुत ही अच्छा कैच, पॉइंट पर, बैरी आउट। बड़ा झटका यहां पर आबा किंग्स को लगता हुआ। इस मैच को जीतना जरूरी आबा किंग्स को। रन संख्या 15 और जीतने के लिए 16 रन की जरूरत। तो अभी भी गेंदें बची है, 8 गेंदें और 16 रन। अब बड़े शॉट जरूर खेलने होंगे आबा किंग्स को। देखते हैं, बल्लेबाज भालचंद्र दलवी यहां पर आ रहे हैं, लेकिन भालचंद्र दलवी के सामने रणनीति रहेगी कि किसी भी तरह से सिंगल निकालकर सुजल को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक दिया जाए, क्योंकि सुजल के बैट में ताकत इस मैच को टर्मिनेट करने की। देखते हैं क्या होता है यहां पर। ओवर की 5वीं गेंद लेकर संदेश मौर्य, अभी तक अच्छी गेंदबाजी की है। सामने बल्लेबाज भालचंद्र दलवी। ये गेंद प्लेस किया गेंद को, और 1 रन निकालकर जो चाहते हैं यहां पर कि स्ट्राइक दिया जाए सुजल को, तो अब सुजल स्ट्राइक पर। स्कोर बढ़ता हुआ 1 रन के साथ 16 पर, और रन चाहिए अब 15। 7 गेंदे और 15 रन। देखते हैं इस आखिरी गेंद पर अगर बड़ा शॉट आता है, बड़ा शॉट खेलना होगा सुजल को अगर अपनी टीम को जीत दिलाना चाहते हैं। अगर इस आखिरी गेंद पर बड़ा शॉट खेलते हैं तो अगले ओवर में आने वाला प्रेशर कई महीने में कम हो जाएगा। देखते हैं, यह गेंद फिर एक बार पटकी हुई गेंद, अंदर आती हुई गेंद, और कुछ खास नहीं कर पाए इस गेंद पर बल्लेबाज सुजल। डॉट गेंद, और इसी के साथ एक अच्छे ओवर की समाप्ति संदेश मौर्य की। केवल इस ओवर में संदेश ने 4 रन दिए और 1 विकेट हासिल किया। सदानंद म्हात्रे यांचे इथे आगमन झालं, त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर सदानंदजी म्हात्रे साहेब, सुस्वागतम. बोनकोडे प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. अब आखिरी ओवर इस पारी का, 6 गेंदे और 15 रन। तो अब रणनीति फिर एक बार वही रहेगी भालचंद्र दलवी के लिए कि किसी भी तरह से सुजल को स्ट्राइक दिया जाए, क्योंकि इस ओवर में कम से कम 2 बड़े शॉट की जरूरत आबा किंग्स को, क्योंकि ये मैच जीतना बहुत ही जरूरी आबा किंग्स के लिए। और इस बार रन लेने का प्रयास नहीं किया भालचंद्र दलवी ने। और फिर एक बार ओवर की दूसरी गेंद लेकर इस बार ये बाउंसर पुल करने का प्रयास, गेंद डिक्लेयर जोन में 1 रन मिला। स्कोर बढ़ता हुआ 17 पर। अब चाहिए अभी भी 14 रन, 4 गेंदे और 14 रनों की आवश्यकता।
फील्डर को नजदीक बुलाया गया है सिंगल रोकने के लिए। ये गेंद को ग्लांस किया, गेंद जाती हुई सर्कल के फाइनल की दिशा में। वहां पर 1 रन लेकर स्ट्राइक दे चुके हैं अब सुजल को, लेकिन ओवर की अब केवल 3 गेंदें बची है। अभी भी चाहिए 13 रन, 3-13। अगर 2 बड़े छक्के आते हैं यहां पर तो मौका बनेगा आबा किंग्स के लिए। ये गेंद सुजल के लिए, खेल दिया इस गेंद को और गेंद मिस फील्ड, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन के लिए स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन। स्कोर इन 4 रनों के साथ 22 रन। अब चाहिए अभी भी जीतने के लिए 9 रन, 2 गेंदे और 9 रन। अभी भी एक बड़ा शॉट आता है तो आखिरी गेंद पर जरूर चांस रहेगा आबा किंग्स के लिए। ये गेंद उठाया, इस गेंद को, गेंद हवा में, वहां पर फील्डर धर्मेश और कैच को लपक लिया। सुजल नाइक आउट। अभी भी एक गेंद, आखिरी गेंद शेष। विकेट नंबर 4 यहां पर गिर चुका है आबा किंग्स का। तो विकेट भी काफी महत्वपूर्ण रहेगी आबा किंग्स के लिए। होगा ये गेंद, देखते हैं अंपायर की तरफ, और ये मैच की समाप्ति। इसी के साथ इस मैच को जीत लिया है वेद राइडर्स ने। ओवर टू कुणाल सर। अभिनंदन वेद रायडर्स, पहिला संघ या स्पर्धेमध्ये बोनकोडे प्रीमियर लीग मध्ये जो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे।